जंक फूड खाऊन मोबाईल खेळून दीर्घ आयुष्य मिळेल का? पॅकेज मोठं असणाऱ्याला व्यायामाचं महत्व कळेल का? त्याकडे एक साधी कल्पना आहे. मला घेऊन जाण्यासाठी यमराज आलेले आहेत. यमराजाचा आणि माझा झालेला संवाद म्हणजे ही कविता आहे. यमराज म्हणले नमस्कार, चला बोलावणं आलं. यमराज म्हणले नमस्कार, चला बोलावणं आलं. दारामध्ये रेडा पाहून माझं अवसान गेलं. दारामध्ये रेडा पाहून माझं अवसान गेलं. मी म्हणालो नीट बघा, पत्ता चुकला असेल. मी म्हणालो नीट बघा, पत्ता चुकला असेल. माझ्याऐवजी शेजाऱ्याला बोलावणं आलं असेल. माझ्याऐवजी शेजाऱ्याला बोलावणं आलं असेल. यम म्हणाला फ्लॅट नंबर, प्लॉट नंबर सगळं बरोबर आहे. फ्लॅट नंबर, प्लॉट नंबर सगळं बरोबर आहे. कॅपिटल लेटर मध्ये सुद्धा तुमचंच नाव आहे. कॅपिटल लेटर मध्ये सुद्धा तुमचंच नाव आहे. मी म्हणलं अरे बाबा असं नको म्हणू. मी म्हणलं अरे बाबा असं नको म्हणू. पोरीचं लग्न राहिलंय, नोकरीला नाही धनू. पोरीचं लग्न राहिलंय, नोकरीला नाही धनू. त्या चित्रगुप्ताचं असं कसं डोकं फिरलं? त्या चित्रगुप्ताचं असं कसं डोकं फिरलं? सगळे दिले सोडून आणि मला बरंच धरलं. सगळे दिले सोडून आणि मलाच बरं धरलं. ते म्हणाले खाली जाऊन तुम्हालाच उचलून आला. यम सांगतोय, ते म्हणाले खाली जाऊन तुम्हालाच उचलून आणा. ऐकलं तर ठीक, नसता 2-4 रट्टे हाना. ऐकलं तर ठीक, नसता 2-4 रट्टे हाना. मी म्हणालो वा रे वा. मी म्हणालो वा रे वा, काय गुन्हा केला. इथं बरा आमचा नंबर इतक्या वर आला. इथं बरा आमचा नंबर इतक्या वर आला. यम म्हणाला कॉलनीत योगाचा क्लास चालतो, कधी तिकडे जातो का? कॉलनीत योगाचा क्लास चालतो, कधी तिकडे जातो का? थोबाड वर करून विचारतो मलाच अगोदर नेता का? थोबाड वर करून विचारतो मलाच अगोदर नेता का? पद्मासन तर सोडून दे रे, साधी मांडीही घालता येत नाही. पद्मासन तर सोडून दे रे, साधी मांडीही घालता येत नाही. पदोपदी गाडी पाहिजे, फरलांगभरही चालता येत नाही. पदोपदी गाडी पाहिजे, फरलांगभरही चालता येत नाही. लाकडासारखे हातपाय झालेत, अंग नाही वळत. लाकडासारखे हातपाय झालेत, अंग नाही वळत. ओम म्हणतो का बोंब मारतो काहीच नाही कळत. ओम म्हणतो का बोंब मारतो काहीच नाही कळत. जंक फूड खाऊन मोबाईल खेळून दीर्घ आयुष्य मिळेल का? यम काय म्हणतोय, तो काय प्रश्न विचारतोय तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना. जंक फूड खाऊन मोबाईल खेळून दीर्घ आयुष्य मिळेल का? पॅकेज मोठं असणाऱ्याला व्यायामाचं महत्व कळेल का? पॅकेज मोठं असणाऱ्याला व्यायामाचं महत्व कळेल का? 12 महिने 18 काळ सगळ्यांशी घालतो वाद. 12 महिने 18 काळ सगळ्यांशी घालतो वाद. वायफट बडबड करण्याचा तुला लागला नाद. सर्वांना जर भांडायचं तर दीर्घायुष्य कशाला पाहिजे? सर्वांना जर तुला भांडायचं तर दीर्घायुष्य कशाला पाहिजे? ते म्हणाले अशा माणसाला लवकर उचललं पाहिजे. ते म्हणाले अशा माणसाला लवकर उचललं पाहिजे. कधीतरी कुणाकडे पाहुणा म्हणून जातोस का? कधीतरी कुणाकडे पाहुणा म्हणून जातो का? सख्यांना तरी 4 दिवस या म्हणून म्हणतो का? मित्रमंडळी शेजारी पाजारी कुणाशीच तुझं पटत नाही. मित्रमंडळी शेजारी पाजारी कुणाशी सुद्धा पटत नाही. तुसडेपणाने वागताना काहीच कसं वाटत नाही. मी म्हणालो चुकलं माझं. मी म्हणालो चुकलं माझं. असं नका करू. स्वर्गात जाण्यासाठी माझी कॉलर नका धरू. स्वर्गात जाण्यासाठी माझी कॉलर नका धरू. त्याच्यावर यम मला म्हणला मुकाट्याने रेड्यावर बस, नाटकं करू नको. मुकाट्याने रेड्यावर बस, नाटकं करू नको. स्वर्गरथ आणला आहे, शहाणपणा करू नको. स्वर्गरथ आणला आहे, शहाणपणा करू नको. सुबत्ता असून उपयोग नाही, हिंडता फिरता आलं पाहिजे. सुबत्ता असून उपयोग नाही,
हिंडता फिरता आलं पाहिजे, म्हणून आपण सर्वांनी योगा क्लासला गेलं पाहिजे, म्हणून आपण सर्वांनीच योगा क्लासला गेलं पाहिजे. धन्यवाद. रोजच्या जीवनातल्या वेगवेगळ्या विषयावरती लिहित असतो. माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कवितेला लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.